राम राम मंडळी. तर आज आपण चाललो आहे छोटीशी पिकनिकला, फॅमिली पिकनिक. आणि त्याच्यानंतर आम्ही पुण्यामार्गे प्रति बालाजी करून कोल्हापूर करून नंतर जाणार आहोत आपल्या गावी थडीला. ही मंजिरी. तर आता आपण एंटर करत आहोत बोगद्यात. अरे 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 चला, तर आपण थोड्याच वेळात पोहोचणार आहोत आपल्या रिसॉर्ट वरती. मित्रांनो, आणि आता आपण येऊन पोचलो आहोत आपले परममित्र शैलेश यांच्या मित्राच्या रिसॉर्टला, माऊली रिसॉर्ट. तुम्ही पाहू शकता. आणि इथून पुढील पार्टी होणार आहे सुरू. असा स्विमिंग पूल देखील आहे. ते मजा करतायत. बाबा गेला पाण्यात. आता गरमी, आता थंडी. Discover the joy of investing. चल 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 चल. इथे 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 मंजिरी. हाँ हाँ हाँ. अनन्या, चलो नाचो. एक गिरतर दे. तू पण जा. राधा, तू पण जा. जेवणाआधी थोडीशी मजा मस्ती म्हणून सर्वांनी मिळून हा बाल्या डान्स केला. सर्वांना खूप मजा आली आणि थोडंसं रिलॅक्सही झालो.
प्रकारे इथे तंदूरची सुरुवात झालेली आहे बार्बिक्यूची. आपण बघूयाच. हे बघा चिकन तंदूर. आणि हे उत्तराखंड मधनं आलेले आहेत, हिमालयात ना. हे एक हिमालयामधनं आलेली आहे आमची वहिनी. ही आमची ताई आणि आमची वहिनी उत्तराखंडामधनं आलेली आहेत हे लोक. आणि हे छान अशा प्रकारे बार्बिक्यू चिकन तंदूर तयार होते. लहानांपासून मोठ्यांनी खूप मजा केली. खूप सारे फोटोशूट वगैरे झाले आणि जेवण तर अप्रतिम होतं आणि सर्वांना खूप मजा आली. पुन्हा एकदा पिकनिकचा प्लॅन करायचा आहे फुल फॅमिली. चला तर आपली छोटीशी पिकनिक झालेली आहे आणि आता आपण निघालो आहोत प्रति बालाजी पुणेला. दर्शन पण घ्यायचं आहे, किती दिवसांपासून बाकी होतं. आणि मंजिरीचं जावळ पण करायचं आहे, त्याच्यामुळे आपण आता जाणार आहोत बालाजीला. आणि हे आहे पार्किंग लॉट प्रति बालाजीचं. इथे मंदिर दिसतंय आणि आम्ही आता चाललो आहे मंदिरामध्ये. चला मग दर्शन घेऊयात. हा आहे बाहेरचा व्ह्यू. इथे कल्याणकट्टा आहे आणि चप्पल स्टँड आहे, जिथे तुम्ही मुंडन करायचं तर करू शकता. आपण पुढे चालतच बघूयात. छान असं सेम प्रतिकृतीच आहे बालाजी मंदिराची. इथे टायमिंग आणि मेन्शन केलं आहे किती वाजेपर्यंत टेम्पल चालू असतं. आणि हा आहे कल्याणकट्टा, जिथे तुम्ही मुंडन करू शकता. तर आपल्याला मंजिरीचं मुंडन करायचं आहे इथे. मंजिरी गोविंदा गोविंदा गोविंदा. अशा प्रकारे मंजिरीचं आणि बाबाचं मुंडन झालेलं आहे. मंजिरीचंच करायचं होतं पण तिला कसं तरी वाटेल म्हणून बाबाने पण केलेलं आहे. चलो. मंडळी, प्रति बालाजीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही थांबलेलो राजतोरणा मिसळ हाऊसमध्ये. छान अशी मिसळ खाल्ली. आता पुढील वाटचाल महालक्ष्मी मंदिरात चाललो आहे आम्ही कोल्हापूरच्या दिशेने. तर जेवण छानच होतं. तर आता पुढे महालक्ष्मीला कोल्हापूरच्या दिशेने जाऊया. चला मंडळी, दुपारी 1 वाजता आपण निघालेलो. 3 वाजता पोचलो आपण बालाजी प्रति बालाजी. आणि आता रात्रीचे 9:15 झालेत आणि आपण पोचलो आहोत महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथे. आणि अजिबात गर्दी नाही आहे. हा अनन्या, हा आहे, त्यात गर्दी नाही आहे. तर चला दर्शन घेऊया देवीचे. मंजिरी आणि आई पुढे चालली आहे. मंजिरी, हे बघा मंदिर. छान असं मंदिर आपलं देवीचं. तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. चला पळा बोलतात ती लोक. मंदिर 9:30 वाजता बंद होते. ही बघा लाईन तुम्ही पाहू शकता मंदिराची. आणि जरा मंदिराचा एंट्रन्स यावेळी चेंज केलेला आहे. थोडंसं चढून वर आणि मग खाली उतरून जायचं.
आणि मंदिर बंद होता होता आम्हाला एंट्री मिळाली आहे. अंबाबाईचा उदो उदो. केवढी गर्दी आहे तुम्ही पाहू शकता. रात्री 9:30 वाजता पण. इथे तोफखाना कक्ष आहे. इथे तिरुपती बालाजी दर्शन. 15 मिनिटं राहिलेत मंदिर बंद व्हायला बोलतात. इथून गाभाऱ्यात जायला दर्शन आहे. लाईन आहे. आणि आपण मंदिराच्या गाभाऱ्यात आलेलो आहोत. गणपती बाप्पा. सगळे भक्तगण बसलेले आहेत आणि इथे देवीचं गाभारा आहे. नक्षीकाम एकदम मस्तच आहे. महासरस्वती. आणि देवीचं दर्शन झालेलं आहे छान अशा प्रकारे. घंटानाद होतोय. थोड्याच वेळात देवीची आरती देखील सुरू होईल. मस्तच दर्शन झालं देवीचं. मंडळींनो, तर आजचा आपला दुसरा दिवस आणि आपण चाललो आहोत नरसोबाच्या वाडीला. आपण ताईकडे थांबलो होतो कोल्हापूरला आणि तिथून हे 1 तासाच्या अंतरावरतीच आहे. त्याच्यामुळे त्याचेही दर्शन घेऊया. मंडळी, आता आपण आलो आहोत नृसिंह सरस्वती नरसोबाची वाडी येथे. कोल्हापूरवरून आपण निघालो आणि इथे आलो आहोत. तर पुढील दर्शन घेऊया आपण. आणि तुम्ही पाहू शकता की हा वाहनतळ आहे. इथे गाडी आपण पार्क करून चाललो आहोत महाराजांच्या दर्शनाला. ही इथून वाट आहे. इथे पूर्ण प्रसाद आणि बाकी सर्व देवाचे साहित्य मिळतं. खमंग असा वास आलेला आहे. खास करून इकडची बासुंदी खूपच फेमस आहे. पुढे आपण मंदिराकडे जातोय. ही मेन कमानी. इथून आत जाऊन समोरच महाराजांचे दर्शन होणार आहे. आणि समोर तुम्ही पाहू शकता ही कृष्णा नदी. इथेच कृष्णा आणि पंचगंगा नदीचा संगम देखील आहे. नुकताच कृष्णा वेणी उत्सव पार पडलेला आहे. पुढे येणार आहे. भाविकांची गर्दी आहे. लाईन लागलेली आहे. हे कृष्णा नदीचे पात्र. जा हात पाय धुवून घ्या.
तिकडे या साईडला ये. तिच्या पंगाल इथे पुढे उभी राहा. हा घाट आहे. इथे विविध प्रकारच्या पूजा तसेच अस्थि विसर्जन देखील केले जाते. आणि या साईडला तुम्ही पाहू शकता उत्तर द्वार आहे. येऊन पोचलो आहोत जवळ. सर्व भाविक इथे बसलेले आहेत, दर्शन घेत आहेत. श्री गणेशाचे दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहोत. ओम गंग गणपते नमः. आणि हे महाराजांच्या पादुकांचे दर्शन. जय गुरुदेव दत्त. छान असे दर्शन झालेले आहे. शूटिंग अलाउड नाही आहे. हा पूर्ण सभा मंडप. इथे बसून आपण दर्शन घेऊ शकतो. हे आपण येऊन पोचलो आहोत स्वामी समर्थ मठ. नरसोबाची वाडी जिथे आहे त्याच्या बाजूलाच आहे. छान अशी माहिती दिलेली आहे. आपले सर्व प्रकारचे हिंदू सण यांची थोडक्यात माहिती का साजरे केले जातात त्याबद्दल इथे नमूद केलेली आहे. तुम्ही पॉज करून एक एक सणाबद्दल माहिती वाचू शकता. आणि ही अशा प्रकारे आपली 2 दिवसाची छोटीशी पिकनिक छान प्रकारे देवाच्या दर्शनाने समाप्त झालेली आहे. आणि असेच वेगवेगळे नवीन विविध व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. आणि हो, चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक देखील जरूर करा. धन्यवाद.